विजय वडेट्टीवार यांनी अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. प्रकरण दाबण्यासाठी खरातचा एन्काउंटर केला जाऊ शकतो असा दावा त्यांनी केला आहे. नाशिकचा भोंदूबाबा आणि अनेक महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात प्रकरणात आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना धार चढली आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला. या प्रकरणातील धागेदोरे थेट मंत्रिमंडळापर्यंत पोहोचले असून पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातचा एन्काउंटर देखील केला जाऊ शकतो अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील पुराव्यावरून सरकारला घेरले आहे. अशोक खरातचे लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केल्याचे सांगितले जात आहे. मग त्यातील पेनड्राईव्ह समोर का आणला जात नाही? तो समोर आला तर मंत्रिमंडळातील 2-3 मंत्र्यांची विकेट जाईल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. प्रकरण अत्यंत संवेदनशील असून यात वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातचा एन्काउंटर केला जाण्याची शक्यता विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली. रुपाली चाकणकर यांच्यावरून वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरही टीका केली. चाकणकर अजून अनेक पदांवर कार्यरत आहेत. सुनील तटकरे जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत त्यांच्यावर पूर्ण कारवाई होणार नाही. तटकरेंनीच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीत सध्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोनच बॉस असून तेच या प्रकरणाचा निकाल लावतील असा टोलाही त्यांनी लगावला. विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या म्हणजेच SITच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार अर्धसत्य सांगतंय आणि अर्धसत्य लपवत आहे. SITच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल यावर आमचा अजिबात विश्वास नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या लोकांना आणि मित्रपक्षांना वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील असे देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.